गोकुळ शिरगाव परिसरात गेल्या 10 दिवसांपासून एका भटक्या श्वानाच्या गळ्यात प्लास्टिकची बरणी अडकून गंभीर अवस्था निर्माण झाली होती। बरणीचा तळ तुटलेला असला तरी उर्वरित भाग गळ्याभोवती घट्ट अडकलेला असल्यानं श्वानाला श्वास घेणंही कठीण झालं होतं। गोकुळ शिरगाव परिसरात गेल्या 10 दिवसापासून एका भटक्या श्वानाच्या गळ्यात प्लास्टिकची बरणी अडकून गंभीर अवस्था निर्माण झाली होती। श्वानाची ही अवस्था रेस्क्यू टीमच्या सदस्या स्नेहल पवार यांच्या निदर्शनाला येताच त्यांनी तत्काळ प्रशांत साठे पप्पूदा यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच कर्मा असोसिएशन पप्पूदा ॲनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूर अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली। श्वान अत्यंत घाबरलेला असल्यानं आणि बरणी सैल असल्यामुळे त्याला पकडणं अवघड ठरत होतं। जवळपास 2 तास रेस्क्यू टीमनं अथक प्रयत्न केले। 2 वेळा हातातून निसटूनही न हरता संयमानं प्रयत्न सुरू ठेवण्यात आले। अखेर योग्य संधी साधत श्वानाला सुरक्षितरित्या पकडण्यात आलं। बरणी तोंडाजवळ अडकलेली असल्यानं चावण्याचा धोका मोठा होता। त्याचवेळी इतर कुत्र्यांकडून अडथळा येत असतानाही प्रशांत साठे पप्पूदा, स्नेहल पवार, सुमित फाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंग सावधान राखत बरणी काळजीपूर्वक काढून श्वानाची सुटका केली। बरणी काढल्यानंतर श्वानाला मोकळा श्वास घेता येऊ लागला आणि त्याला सुरक्षितपणे मोकळं करण्यात आलं। या यशस्वी रेस्क्यूमुळे एका मुक्या जीवाला नवजीवन मिळालं असून कर्मा असोसिएशन पप्पूदा ॲनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय।